त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुद्धा या सगळ्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची वेळ आली, पण सध्या त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय आणि त्याला कारणही तसंच आहे। त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय तिखट शब्दात हल्ला चढवला। काकांच्या मृत्यूची वाट पाहता का अशी तोफ जितेंद्र आव्हाड यांनी डागली। तसंच सर्व विरोधक एकवटल्यानं अजित पवार गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया देताना आता काहीशी तारांबळ उडाली। तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं। ते तुम्ही भावनिक होऊ नका। या वक्तव्यामुळे अजित पवारांवर सध्या टीकेची झोड उठवण्यात आली आहे। राज्यात अनेक ठिकाणी अजित पवारांचा निषेध करण्यात आला। बारामतीमधल्या भाषणात अजित पवारांनी मी खासदारकीला उमेदवार देणार आहे आणि त्याच्यासाठी मतं मागणार असं स्पष्ट केलं होतं। जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील तेव्हा मी उमेदवार जाहीर करेन असं सांगतानाच त्यांनी मतदारांना भावनिक होऊ नका असं आवाहन केलं। त्यावर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला। मृत्यू कोणाला टळलेला नाही, सगळ्यांनाच येणार आहे, पण आपल्या बापाच्या मृत्यूची वाट पाहणारी औलाद अजून महाराष्ट्राने बघितलेली नाहीये। मीही माझ्या वडिलांच्या मरण यातना बघितल्या आहेत, पण मलाही वाटत होतं की माझ्या बापाने अजून जगावं। तुम्ही तर त्यांची तिरडीच तयार करायला बसलेले आहात। शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवारांचं वक्तव्य धक्कादायक असल्याचं सांगितलं, तर संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत अजित पवारांना सुनावलंय। तुम्ही बारामतीत सायकलवर फिरत होता, भाजपचेच नेते तुम्हाला तुरुंगात टाकायला निघाले होते, याची आठवण संजय राऊतांनी करून दिली। अजित पवार इतके निर्दय होतील असं मला वाटलं। ज्या ताटामध्ये, ज्या माऊलीनं, ज्या साहेबांनी, पवार साहेबांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं, आपल्याला वाढवलं, आपल्याला ओळख दिली, आपल्याला प्रतिष्ठा दिली, बघा कोणी असेल, आणि तुम्ही त्यांच्याच संदर्भात अशी वक्तव्य करणं ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती। ज्या साहेबांनी, ज्या शरद पवार साहेबांनी अजितदादाला इतकं मोठं केलं, समाजामध्ये स्थान दिलं, राजकीय स्थान दिलं, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे। अजित पवार गटावर शरद पवार गट आणि महाविकास आघाडीतले नेते तुटून पडले। त्यामुळे अजित पवार गटाच्या नेत्यांनी मैदानात उतरून अजित पवारांच्या वक्तव्यावरून उगाच अर्थाचा अनर्थ करू नका असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला। अजितदादा जे बोलतील ती वाक्यरचना अर्थाचा अनर्थ लावून लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे। इथून मागच्या काळात सुद्धा या लोकांनी इथे विष कालवलं आणि अजितदादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। कुठेतरी गाड्यांच्या पुढे पडायचं, सातत्यानं रडायचं, हे काम त्यांनी केलंय। जणू काय राजकीय ट्रेंडच त्यांचा हा आहे। परंतु इथून मागच्या काळात आम्ही हे सहन केलं, आता कदापि हे सहन करणार नाही। राज्यातील राजकारण मागील 6 दशकांपासून शरद पवारांभोवती फिरतंय, तर शरद पवारांनीच 90च्या दशकात अजित पवारांना राजकारणात आणलं होतं। अजित पवारांना अनेक मोठ्या संधी या शरद पवारांनीच दिल्या, त्यामुळेच अजित पवारांचं धक्कादायक वक्तव्य टीकेला पात्र ठरलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।